बांगलादेशातील हिंदू मंदिरे व हिंदू लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करून केंद्र सरकारने बांगलादेशमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक हिंदू समाजातील महिलांवर अत्याचार तसे हिंदू लोकांचे घरे जाळणे, हिंदू देवी देवतांचे मंदिरे तोडणे, हिंदूंची हत्या करणे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे। अशा या सर्व घटनांची केंद्रातील सरकारने दखल घ्यावी तसेच बांगलादेशातील शांतता व संयमी हिंदू समाजाच्या रक्षणासाठी काळजी घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा व हिंदू समाज सुरक्षित राहील यासाठी केंद्र सरकारने योग्य पावले उचलावीत। यासाठी तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे हिंदू समाजाकडून मागणी करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानवडे, गटनेते बाबूराव लंगडे, साईनाथ लंगडे, ज्ञानेश्वर माटे, योगेश हळदे, सदाशिव दुधाटे, अमृत खोंडे, अजिंक्य काकडे, एन.डी. कानवडे, शिवराज लंगडे, ओमप्रकाश नागलमे, विठ्ठल काकडे, विलास कापशे, शुभम पत्रे यांच्यासह अनेक हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र वाहिनी न्यूज प्रतिनिधी सकाराम क्षीरसागर, आदरापूर, जिल्हा नांदेड। बांगलादेशमध्ये जे आरक्षणाच्या नावावर जिथं हिंसाचार उपळलाय आणि त्याचं लक्ष तिथल्या स्थानिक हिंदू समाजावर होत आहे। तिथले त्यांचे हिंदू समाजाचे महल असतील, दुकानं असतील, त्यांचे घरं असतील, त्यांच्यावर अन्याय होत आहे। माता भगिनीची इज्जत लुटली जात आहे। म्हणून आमचं हे समजा हिंदू समाजाचे निवेदन आहे केंद्र सरकारला की आमची बाबा काही करा, तुम्ही ताबडतोब तिथल्या हिंदू समाजाला न्याय द्या। तुमची जे काय आंतरराष्ट्रीय कूटनीती असेल ती वापरून तुम्ही तिथल्या हिंदूला जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न करा आणि त्या हिंदूंना भारत देशामध्ये तुम्ही पुन्हा इथलं नागरिकत्व द्या। म्हणून आमची या सर्व अर्धापुरातल्या सकल हिंदू समाजातर्फे आमच्या या तहसीलदाराला आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे।